विरोधकांचा आवाज दाबणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा। धुळ्यात महाविकास आघाडीचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजी। कार्यकारी संपादक गोकुळ देवरे, धुळे। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 हा कायदा घटनाविरोधी असून लोकशाहीला बाधक आहे। जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारा आहे आणि शासनाविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबणारा हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी आज करत धुळ्यात महाविकास आघाडीच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले। महात्मा गांधी स्मारकाजवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उबाटा गट, शेकाप, कम्युनिस्ट पक्ष आदी घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते ठिय्या देत घोषणाबाजी करत होते। रद्द करा, रद्द करा, जनसुरक्षा कायदा रद्द करा आणि ओट चोर दिल्ली छोड अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला। या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना उबाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, सीपीआयचे डॉक्टर भालचंद्र कानगे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। आंदोलकांनी इशारा दिलाय की हा कायदा कायम राहिला तर शासन विरोधी मत प्रदर्शन करणाऱ्यांना अटक होईल आणि दडपशाहीचं वातावरण निर्माण होईल, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि असंतोष वाढलाय। दरम्यान येत्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त राज्यभरात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। दादागिरी नहीं चलेगी। वोट चोर, वोट चोर, गद्दी छोड़, वोट चोर, दिल्ली छोड़, वोट चोर, दिल्ली छोड़, छोड़ छोड़, दिल्ली छोड़। वो शासकों होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अरे वो शासकों होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो, अरे होश में आके बात करो, बात करो, बात करो, अरे बात तो तुमको करना होगी, करनी होगी, करनी होगी, अरे बात तो तुमको करना होगी, करनी होगी, करनी होगी, अरे न्याय तो तुमको देना होगा, देना होगा, देना होगा, नहीं